आणि स्कॉर्पिओला हाताने दिले कार्पेट फक्त मॅन्युअल उघडा लागतं बाकी ग्लास ओपन करून हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज शेतात जाण्याआधी आपल्याला जे दुसरे काम होते जे की आपल्या गाडी संदर्भात होते ते आपल्याला आवरून घ्यायचे आहेत. कारण की जे की आपण बेसिक सर्व्हिसिंग करून घेतली होती आणि त्याच्यानंतर इन्शुरन्स क्लेमसाठी आपण अप्लाय केला होता, तो क्लेम झालेला आहे. आणि जो आपलं पार्ट ऑर्डर केला होता, जो की आपला लेफ्ट साईडचा मिरर होता, तो आलेला आहे. त्यासाठी कंपनीतून आपल्याला कॉल आलेला होता. तर ते आपल्याला पहिल्यांदा काम करून घ्यायचं आहे. कारण की प्रत्येक ह्याला कामाला तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे आणि वेळ काढला पाहिजे. तर आज आपण निघालो शोरूमला. तर तिथे जाऊन काय बेसिक रिक्वायरमेंट आहे ते बघू आपण आणि किती दिवसात गाडी देतात. कारण की सुरुवातीला ते बोलले होते की 8 ते 10 दिवस लागतील, पण एवढे दिवस गाडी ठेवणं तर काय बरोबर वाटत नव्हतं. कारण की बाकी जे कामं असतात ते बंद पडतात. त्यासाठी जेवढं लवकरात लवकर आपल्याला गाडी मिळण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं आपण करणार आहे. आणि इकडे बघू शकता गाडी आपली बाहेर काढलेली आहे. तर आपण जाऊ आणि बघू. हे गाईज, तर पोचलो शोरूममध्ये आपण आणि आज गर्दी थोडी कमी दिसते बघू शकताय. तर थोडं डॉक्युमेंटेशनचं काम आहे ते आपण बघू आणि त्याच्यानंतर किती वेळ लागते आणि किती दिवसात गाडी देते ते आपल्याला समजेल. तर इकडे गाडी पार्क केलेली आहे आपण समोर. तर इकडं ऑफिस आहे, ऑफिसमध्ये जाऊया आपण आणि बघू नेमकं काय काय करावं लागतं आज आपल्याला. गाईज आल्या चहाने स्वागत झालं आपलं. तर माहीत नाही आता किती कप होते जाईपर्यंत, कारण की भरपूर वेळ लागतो इथे. तरी बाहेर वातावरण पण बघू शकता तुम्ही, थंडी आहे प्लस थोडंसं पावसाळी वातावरण झालेलं आहे. त्याच्यामुळं चीअर्स. हे गाईज, तर इथं बघू शकताय वेटिंग रूमला आपण बसलो आहे. कारण की जो इन्शुरन्स कंपनीचा माणूस असतो तो आलेला आहे, पण जो आपला ॲडवायझर आहे तोच आज सुट्टीवर असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे. तर बघू, गाडी 1-2 दिवसामध्ये देतो म्हणले ते. कारण की आपल्याला थोडंसं अर्जंट काम असल्यामुळे त्यांना आपण रिक्वेस्ट केली, तर त्याच्यावरती तयार झालेले आहेत. तर थोडंसं आता निघायचं त्याच्या आधी थोडं, तुम्हाला माहितीच आहे आता ते तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितले, त्याचा वेट करतो येत आहेत. ट्रीटमेंट इथं एकदम VIP आहे आणि बसण्यासाठी सुद्धा चांगली व्यवस्था आहे एकदम. तर झाले, डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत आपण. तर आता फक्त गेट पास घेऊन आपल्याला जायचं आहे. तर कॉपीचा वेट करतो, त्याच्यानंतर मग आपण इथून निघू. तर काही समोर बघू शकताय इथं कोटेशन वगैरे आपण घेऊ शकतो गाडीचं. आणि इथं बघू शकता स्पेशल एडिशन आहे N-लाईनचं, जे की तुम्हाला कॅप वगैरे दिसत असेल, वॉटर बॉटल. तर आपलं काम आहे ते झालेलं आहे. थोडंसं डॉक्युमेंटेशनचं काम बाकी होतं, जे की आपला ॲडवायझर सुट्टीवर असल्यामुळे थोडासा वेळ लागला. तर आपण निघतो आता आणि निघाल्यानंतर आपल्याला शेतातील काय टास्क आहेत ते बघायचे आहेत. कारण की आभाळ आलेला आहे आणि थोडाफार पाऊस पण पडलेला आहे इथं. आपल्या आय होप की आपल्या इकडं पडलं नसेल, तर त्याच्यावरचे काही द्राक्षावरचे फवारणी असतील. कारण की असं वातावरण झालं तर त्यामुळेचा प्रभाव जास्त असतो, त्यासाठी आपल्याला ती काळजी घ्यायची आहे. तर बाकी बघायला गेलं तर तिथलं शोरूमचं वातावरण एकदम फ्रेंडली आहे, स्टाफ एकदम चांगला आहे आणि सर्व्हिसिंग एकदम फास्ट देतात ते, त्याच्यामुळे बराचसा टाईम असतो. नाही तर बाकी असं बघितलं तर सर्व्हिस एकदम खराब असते आणि स्टाफ जो असतो तो फ्रेंडली नसतो. तर गाईज, आपण आपल्या हुंदाई शेजारीचं महिंद्राचं शोरूम आहे, जे की त्याला चिटकूनच आहे. तर तिथं आलो. तर गाईज, समोर तुम्हाला दिसत असेल गाडी तर उभा आहे, त्याचं थोडं आपण टेस्ट ड्राईव्ह करणार आहे. कारण की थारमध्ये जे नवीन थार डॉक्स आलेला आहे त्याला आदास आलेला आहे, बाकी बरेच फीचर आलेले आहेत. तर ते थोडे आपण टेस्ट ड्राईव्ह करून बघू. आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर घ्यायचा विचार आहे, ते काय सध्या लवकर नाही आहे. तर हे बघू शकता, हे नवीन मॉडेल आहे समोर, जे की आणि इथला स्टाफ बघितला तर एकदम चांगला आहे. सुरुवातीला 5 मिनिटं त्यांनी दुर्लक्ष केलं, कारण की इकडे त्यांचं डिलेवरी चालू होती, त्याच्यामुळे वेट लागला. तर बघू शकता हे थार लॉक्स आहे नवीन, ह्याची आपल्याला टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आहे. जे जुनं मॉडेल होतं गाईस, त्याच्यामध्ये बघू शकता सनरूफचं अवेलेबल नव्हतं आणि आतलं 5 डोअर 5 डोअर आणि बाकी इन्फोटेन सिस्टीम असेल, बाकी सर्व चेंज झालेलं आहे. आणि हे मॅन्युअल आहे, आपल्याला बघायचं आहे ऑटोमॅटिकमध्ये, जे की सध्या अवेलेबल नसल्यामुळं आपल्याला मॅन्युअलमध्ये टेस्टिंग करायचं आहे. तर करू आपण थोडं ते. ओके,
बाकी नवीन काय फीचर आले का अजून? 360 व्ह्यूज वगैरे दिला असं तुम्हाला. 360 अवेलेबल आहे. हो आहे. ते काहीतरी म्हटले ना एका ह्याला म्हणजे टॉप मॉडेलला तर हे रिन्युएबल टॉप आहे ना. हो. बाकी व्हेंटिलेटेड सीट आले ना. आदास वगैरे कसं आहे तुम्हाला ह्याला नाही आहे असं. फक्त ऑटोमॅटिकलाच आहे का? हो. हा बरोबर आहे. ते लोकेशन वरती पण पाठवतो म्हणजे काहीतरी ट्रायलला जे की आता ऑटोमॅटिक अवेलेबल नाही म्हणले ते. हो असं तर नाही आहे अवेलेबल. कुठल्या लोकेशन आपलं? मोहोळ. हा पण मिळेल ना तुम्हाला काय प्रॉब्लेम. येते गाडी म्हणजे लोकेशनला एक देऊन त्याला. वाईबल झालं वाटतं. नाही नाही एवढं नाही. आणि स्कॉर्पिओला हाताने दिले काय? कार्पेट फक्त मॅन्युअल उघडा लागतं. बाकी ग्लास ओपन करू. नाही ठीक आहे. असंही फायदा ना आपल्याला. तर काही स्पेस ड्राईव्ह घेतलेले आहे आणि बाकी जो फील आहे तो रिजिड आहे एकदम असा स्मूथवाला नाही कारण की जर तुम्ही स्पीडमध्ये हे केलं तर वाईकल होते थोडी गाडी जे की आपल्याला नको आहे. तर बघू बाकीचे पण ऑप्शन आहेत आपल्याला पण हे स्वतःच्या ह्याच्यावरती आहे त्याच्यामुळं आत्तापासूनच ते आपल्याला मॅनिफेस्टेशन गरजेचं असतं काहीच कारण की तुम्ही बघू शकता खूप सुखसोयी आपल्याला अवेलेबल आहेत पण आपण जर त्यात समाधान मानलं आपण आहे ह्याच्यामध्ये तर काहीच होणार नाही. त्याच्यासाठी मॅनिफेस्टेशन खूप गरजेचं आहे. काहीतरी एम ठेवणं काहीतरी अचीव करणं करायचं असेल तर ते आपल्याला गरजेचं आहे. त्यासाठी हे मी टेस्ट ड्राईव्ह घेतली. तर बघू आता स्वतःच्या ह्याच्यामध्ये आपण काही करू शकतो. त्याला थोडासा टाईम आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. हे गाईस तर आपण टेस्ट ड्राईव्ह घेऊन तसेच आपली गाडी सर्व्हिसिंगला टाकून रिटर्न आपल्या फार्ममध्ये आलेलो आहे. आणि टेस्ट ड्राईव्ह का घेतले आपण कारण की मॅनिफेस्टेशन हे खूप महत्त्वाचं आहे. आपण एखाद्या गोष्टीबद्दल किती मनापासून हे करतो हे ते तितकंच महत्त्वाचं आहे. ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण तेवढ्या ह्यानं जिद्दीनं प्रयत्न करतो. त्यासाठी टेस्ट ड्राईव्ह घेतली आणि बघू असे भरपूर फ्युचर प्लॅन आहेत आपले जे की तुम्हाला हळूहळू समजतील. बघू शकता आपला दुसरा प्लॉट आहे द्राक्षाचा जे की त्याचं थिनिंग चालू होतं. थिनिंग म्हणजे काय सुरुवातीला आपण फक्त हाताने घड चोळून घेतो ते चालू होतं तर ते आय थिंक थोडं झालेलं आहे जे की आपण येण्याच्या आधीच चालू झालं होतं. आणि इथं बघू शकता तुम्ही हे जे सुटसुटीत घड दिसतात तुम्हाला हे त्याच्यामुळंच होतात. आणि जर हे असं करून पण घड दाट राहिले तर आपण कात्रीनं थिनिंग करतो जे की आपण ह्याच्या आधी त्या प्लॉटला करून घेणार आहे कारण की पहिला प्लॉट आपला आहे तो 10 दिवसाचा डिफरन्सने आहे. तर कात्री थिनिंग काय होतं तर जे जास्त दाट झालेले असतात एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. तर इकडे बघू शकताय हे आत्ता फ्लॉवरिंग ट्रेनमधून बाहेर निघल्यावर एवढं काही जाणवत नाही पण जसं ह्या मण्यांची साईज वाढेल तसं ते जास्त दाट होतं आणि एकदम घट्ट होतं घड. ते आपल्याला काही उपयोगच नाही त्यामुळे आपण कात्री थिनिंग करतो. कात्री थिनिंग म्हणजे काय हे जे असे जवळजवळ असतात हे बघू शकता तुम्ही हे आपण एक दोन कट करून टाकतो जेणेकरून घड सुट्टा होईल. आणि जर एखाद्या वेळेस पाऊस आला काय आलं तर ह्याच्यामध्ये पाणी साठून राहणार नाही याची एवढी आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि जेवढा घड सुटसुटीत असेल तेवढे त्याची क्वालिटी चांगली होते आणि साईज पण चांगली होते. त्याच्यासाठी हे थिनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला थोडंसं पर्सनल काम आहे त्यावरून आपल्याला बाकीच्या टास्क आहेत ते बघायचे आहेत. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर आज फक्त आपल्या बागेची थिनिंग चालू आहे. बाकी पहिल्या प्लॉटवरती बघू शकता तुम्ही जे ते घडाची साईज आहे ती एकदम बरोबर आहे आणि एकदम पद्धतशीरपणे ते वाढलेलं आहे जे की आपल्याला पाहिजे तसं त्याची वाढ आहे. बाकी हे जे वातावरण तुम्ही बघताय अचानक आभाळ येते पावसाचं वातावरण तयार होतं त्याच्यामुळे दावण्याचा प्रभाव असतो तो वाढायचा चान्सेस जास्त असतात. त्यासाठी आपल्याला फवारण्या जे असतात ते रेग्युलर करावं लागतात. आणि इकडे बघू शकता तुम्हाला पहिला प्लॉट आपला तर तुम्हाला क्लिअरली विजिबल असेल हे बघू शकता. कात्री थिनिंग काय महत्वाचे थोडं छोटं असतानाच करायला पाहिजे
त्यासाठी आपण कातरचिनी करतो, कारण की हे जे दाट असेल तर मोठं झाल्यानंतर खूप म्हणजे मनी वाढायला चान्स भेटत नाही, त्याच्यामुळे घडाची साईज पण चांगली होत नाही आणि मण्याची फुगवण चांगली होत नाही. त्यासाठी आपल्याला जेवढा घड सुटसुटीत ठेवता येईल तेवढा ठेवला पाहिजे. आपण फक्त काय करतो, उत्पादन जास्त काढायचं बघतो, पण हे बाकीचे बारीक सारी काळजी असतात ते आपण घेत नाही, त्याच्यामुळं क्वालिटीवर आपला इफेक्ट होतो. त्यासाठी बाकीचे जे बेसिक छोटी छोटी कामं ते आपल्याला करून घेणं आवश्यक असतं. तर मोस्ट अवेटेड सीझन म्हणजे आता हे महाग झाड बघता आंब्याचा, त्याचं आहे, कारण की हे जे आपले आंबे आहेत ते पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने आपण केलेले आहेत. आणि तुम्ही व्लॉगमध्ये कधीच बघितलं नसेल की ह्याला आपण कोणतं खत घातलं, काय केलं, ते पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने आहेत. आणि ह्याची चव एवढी चांगली आहे ना, एक आम्ही लहान असताना आपल्या शेतातले आंबे आम्ही तिकडं आपलं स्टोअर जे आहे तुम्ही बघता शेतीतलं सामान आपण ठेवतो, तिथं एका रूममध्ये अख्ख्या रूम भरून आंबे असायचे, जे की आम्ही सकाळी उठल्यानंतर डिरेक्टली विदाऊट ब्रश करतात नाश्ता जेवण तिथंच असायचं. आंबे खायचे, एवढे आंबे खायचे ते म्हणजे वेगळ्याच प्रकारची मजा होती. पण जसं वय वाढत जातं आपलं, जसं आपण मोठं होतं तसं ते फील राहत नाही. त्यामुळं आहे त्या वयात जो फील घेता येतो तो घेतला पाहिजे. आणि सीझन वाईज जे फळ आहेत ते अवश्य त्याची चव घेतली पाहिजे, कारण की आजकाल बघताय तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये कोणतेही फळं येत आहेत, त्यापेक्षा आपल्या शेतामध्ये जे सीझन वाईज फळ येतात त्याचा आस्वाद आपण घेतलाच पाहिजे. थोडं अचानक आपल्याला काम लागलेलं आहे, जे की आपल्या बागेसाठी असेल ते बाकी थोडे खत आहेत ते आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आणायचे आहेत. तर घरची गाडी असलेल्याचा फायदा होतो, जे की आपल्याला भाड्याची गाडी लावावं लागत नाही. आणि बोलेरो एक अशी गाडी आहे महिंद्राची की खूप रफ अँड टफ आपण कुठेही यूज करू शकतो. तर जे बेसिक खत आहेत ते आपण घेऊन येऊया, आणि बाकी जे आपलं थोडं सर्च करायचं आपल्याला ते तर कंटिन्यू चालूच आहे, जे की हळूहळू टप्प्याटप्प्यात तुम्हाला समजेल. हे गाईस, तर जे आपल्या बेसिक खत होतं इकडे बघू शकताय, हे जे वॉटर सोल्युबल खत असतात त्याबरोबर थोडंसं आपल्याला लिक्विड खत घेऊन जायचे होते. ते इथं बघू शकता, हे गोडाऊन आहे, तिथून आपण घेतलेलं आहे. तर हे आपल्याला शेतामध्ये पोच करायचं, आणि त्याचबरोबर आपलं जे बाकीचं सर्चिंग आहे ते आपल्याला कंटिन्यू करायचं. थोडंसं आज लेट होतं, पण ठीक आहे, ते कंटिन्यू करू आपण. हे गाईज, तर आजच्या डेली टास्क आपल्या कंप्लीट झालेला आहे. आजचा दिवस थोडासा बिझी होता, तर तो एंड झालेला आहे. आणि हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू. इकडे बघ, नाही टाकत, इकडे बघ.